होलार समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने पुणे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। अनुसूचित जातीतील वंचित घटक होलार समाजाच्या विविध मागण्यांकडे 2013 पासून ते आज रोजीपर्यंत राज्य सरकारचं दुर्लक्षच। होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे या प्रसंगी होलार समाजाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे मांडण्यात आल्या आहेत। होलार समाजाच्या विविध मागण्यांवर मंत्रालयात बैठक घेण्यात यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे मार्फत फेब्रुवारी 2019 मध्ये सादर केलेला महाराष्ट्रातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती अभ्यास अहवाल तातडीने अंमलात आणावा। महाराष्ट्रातील होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी येणारे अडचणी सोडवण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा। होलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा। होलार समाजातील वाद्य कलावंतांना 7,000 चे मानांकन मंजूर करण्यात यावे। दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन होलार कुटुंबांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत जमीन मिळावी। संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्या 28 जून 2024 रोजीच्या बैठकीतील निर्णय घेण्यात आले आहेत ते त्वरित अंमलात आणावेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जो दर्जा व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत त्या सोयी सुविधा देण्यात याव्या। विविवाडी पुणे परिसरामध्ये जागा उपलब्ध करून सभागृह बांधण्यात यावी व इतर मागण्यांचं निवेदन पुण्यातील पत्रकार परिषदेत नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सरकारला दिले। तसेच केंद्र व राज्य शासनाने होलार समाजाच्या या मागण्यांचा त्वरित सकारात्मक विचार करून लवकरात लवकर त्या मार्गी लावून होलार समाजाच्या संपूर्ण विकासासाठी पावले उचलावीत असं सांगितलं। शासनाने या बाबतीत चालढकल न करता 15 दिवसांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आमरण उपोषण व तीव्र आंदोलन केलं जाणार आहे। उपोषणाची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे। याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत होलार समाज सामाजिक संस्था अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी दिली। या प्रसंगी शिक्षण तज्ज्ञ श्री विवेक गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते श्री रविकांत आदरकर व ISO सल्लागार श्री सुहास गोळे व होलार समाज सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शोभाताई एवळे, संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।